कॅन्सरनी आपल्या शरीरात कसा शिरकाव केला ते आपल्याला कळतच नाही. कधीच कळत नाही, शिरकाव करतच नाही, आपलीच सेल बंद करते. म्हणजे आपलंच बंद करतात. तर अशी कोणती लक्षणं साधारण म्हणजे आहेत की जेव्हा की बाबा नाही मला हे होते म्हणजे काहीतरी गडबड आहे? खूप छान प्रश्न आहे, खूपच चांगला प्रश्न. तर मी पुन्हा पुस्तकाकडे जाते. मी एक अख्ख्या प्रकरण लिहिलं ह्याच्यावर की कुठची कॅन्सरची सर्वात महत्त्वाची लक्षणं. कारण हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण माझ्यासारखी व्यक्तीसुद्धा हातावर खूप मोठा चट्टा दिसला कुठेतरी हात आपटल्यामुळे की पहिलं आपल्या डोक्यात काय येतं, अरे हे काय झालं, मला रक्ताचा कॅन्सर, असं ही जी आपल्याला एक अतिशय भीती असते, भयंकर भीती असते. आणि भीतीनेच माणूस अर्धमेला होतो. हो, आणि ही दुसऱ्या कुठल्याही रोगाबद्दल आपल्याला इतकी अतिरेकी भीती वाटत नाही. तर त्याच्याकरता मी लिहिलं आहे की कुठची सगळ्यात जास्त महत्त्वाची कारणं ज्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलीही गाठ शरीरातली. जर तुम्हाला हाताला गाठ लागली, विशेषतः मी बायकांबद्दल लिहिलं आहे की तुम्ही प्रत्येक वेळेला मासिक पाळीच्या नंतर स्वतःचे स्तन चाचपून बघत जा. जरी तुम्हाला मॅमोग्रॅम करता आला नाही तर त्याच्यातून खूप कळतं. तर कुठचीही गाठ असली तर दुर्लक्ष करू नका. तू कोलोरेक्टल कॅन्सरचं बोलली, म्हणजे आतड्याचा कॅन्सर, जो भारतात जवळजवळ अस्तित्वात नव्हता. म्हणजे मी जेव्हा काम करत होते, अमेरिकेत करत होते, तेव्हा ते भारताचं उदाहरण द्यायचे की इथे हा आतड्याचा कर्करोग होत नाही, ज्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. तर त्याच्याकरता म्हणजे की संडासच्या सवयीत बदल होत आहेत का, रक्त दिसतंय का, तसं झालं तर दुर्लक्ष करू नका. मग तिसरी गोष्ट म्हणजे वारंवार, मुळात तुला सांगू का की आपलं शरीर आपल्याला माहिती असतं, त्याच्यात काहीतरी, आता समज की मला कधीच काही ताप वगैरे येत नाही आणि मला अचानक ताप यायला लागला आणि तो एक दिवस क्रॉसिनने गेला, मग पुन्हा 2 दिवसांनी आला, मग पुन्हा थकवा वाटायला लागला, मी लगेच त्याच्याकडे, जे काही तुमच्या प्रकृतीला सोडून होतं आणि वारंवार होतं तेव्हा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. अजून एक थकवा म्हणजे रक्ताच्या कॅन्सरमध्ये पण होतो किंवा शरीरावर चट्टे येतात, तो एक अतिशय महत्त्वाचा आहे. बायकांना कारण नसताना अंगावर रक्त जाणं, तो एक असतो. वजन अचानक कमी, त्याची तुला माहिती आहे, मी एक गोष्ट लिहिली आहे, मार्क म्हणून माझ्या मित्राची अमेरिकेतल्या, आणि त्याला अन्ननलिकेचा अतिशय वाईट कर्करोग होऊन तो खूप पटकन मरतो, पण त्याला वाटतं की किती छान आहे माझं वजन कमी होतंय. बहुतेकांना असंच वाटतं, कारण हल्ली जो तो वजन कमी करायच्या मागे धावलेला असतो. पण कारणाशिवाय वजन कमी होणं हे चांगलं लक्षण नाही. जेव्हा ते भूक मंदावते किंवा कुठेही काही जास्त दुखायला लागलं, रात्री घाम येतो, ही सगळी लक्षणं मी पुस्तकात लिहिली आहे. पुन्हा ह्या लक्षणांनी तुम्हाला कर्करोग होतो हे सिद्ध होत नाही, त्याच्याकरता तपासण्या करायलाच लागतात. पण या वॉर्निंग साईन्स आहेत. पण मी सांगते की ह्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि मुलांच्या बाबतीतल्या पण मी लिहिल्या आहेत, कारण मुलांच्या बाबतीत पालक खूप घाबरतात. तर मुलं आता सारखीच आजारी पडतात ग. पावसात भिजून आले, ताप आला, अरबट सरबट खाल्लं, ओकाऱ्या झाल्या, म्हणजे काय लगेच त्यांना कर्करोग झाला असं नाही समजायचं. पण पुन्हा जर तुमचा मुलगा वारंवार सातत्याने आजारी पडायला लागला आणि तो नव्हता आधी, तर मग लक्ष दिलं पाहिजे की ह्याला काय होतं आहे. कारण एक महत्त्वाची गोष्ट मंजिरी अशी आहे की जेवढा कॅन्सर लगेच लक्षात येईल ना लवकर, तितके त्याच्यावरचे उपाय प्रभावी होतात, लगेच सुरू करता येतात आणि प्रभावी होतात, माणूस वाचवता येतो. कळलं ना? मला एक सांग की स्त्रियांमधले जे कर्करोग असतात, कॅन्सर, कुठले स्त्रियांना जास्त होतात आणि कुठले पुरुषांना जास्त होतात? सो पुरुषांचा महत्त्वाचा म्हणजे लंग आणि प्रॉस्टेट, म्हणजे फुफ्फुसाचा आणि प्रॉस्टेटचा, आणि मग त्याच्यानंतर आतड्याचा. हे पुरुषांमध्ये खूप जास्त होतात. बायकांच्यामध्ये स्तनाचा सगळ्यात जास्त आहे आणि त्याच्यानंतर गर्भाशयाचा होतो, मग सर्व्हिक्सचा होतो, आणि बायकांना पण लंग कॅन्सर अमेरिकेत वगैरे होतो. आपल्याकडे आत्तापर्यंत सिगरेटी ओढत नव्हत्या, पण आता जर मुली सिगरेट ओढत असतील तर 20 वर्षांनी आपल्याला तो 10 ते 15 वर्षांनी आपल्याला त्याच्यातली वाढ दिसून येईल. मी पाहिले मुली दारू पण जास्त पितात हल्ली. ते सगळे बदल आपल्याला, पण सध्या तरी आपल्याकडे भारतात बायकांमध्ये ते कॅन्सर जास्त दिसत नाही, पण आपल्याकडे गर्भाशयाचा मुख म्हणजे सर्व्हिक्स हे पण 2 बऱ्यापैकी दिसतात. आणि कोलोरेक्टल कॅन्सर अजूनही, म्हणजे आतड्याचा अजूनही पुरुषात थोडा जास्त असतो. तर आता जे आपण अगदी सुरुवातीला म्हटलं बघ की अरे बापरे कॅन्सर झाला म्हटल्यावर एक भीती वाटते, तर अजूनही एक अज्ञान आहे लोकांमध्ये. तर मला एक सांग की
प्रत्येक कॅन्सरची ट्रीटमेंट वेगळी असते का, किंवा काही ट्रीटमेंट्स कॉमन असतात का? आणि त्याच्यामध्ये किंवा तू आता इतकी वर्ष त्याच्यावर संशोधन करतेस की लेटेस्ट काय आहे, की म्हणजे ग्राउंड ब्रेकिंग, की मे बी 10 वर्षापूर्वी हा कॅन्सरनी गेला असता, पण आज तो आयुष्य चांगलं जगतोय. तर मला थोडंसं ट्रीटमेंटबद्दल सांग. नक्की सांगते. तर आता एक लक्षात घे की प्रत्येक गाठ आहे ना ही कॅन्सरची नसते. तर काय फरक आहे कॅन्सर आणि कॅन्सर नसलेली गाठ? तर साधी गाठ असते ती तिथल्या तिथेच वाढते आणि राहते, काही करत नाही. कॅन्सरची गाठ असते त्या पेशींना रक्तातून नाही तर लिम्फ म्हणून आपल्या शरीरात जे द्रव्य असतं त्याच्यातून सगळं शरीरभर जाता येतं आणि तिथे तिथे जाऊन एखादं बी पडून झाड रुजावं तशा तिथे तिथे जाऊन त्यांची वाढ होते. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.